हॅलो एव्हरीवन. तर आज मी बनवत आहे ओजससाठी मोड आलेल्या मुगाचे कटलेट. तर त्यासाठी मी आधी इथे एका चॉपरमध्ये एक कांदा घेतलेला आहे, 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडं आलं घेतलेलं आहे. तर ते असं बारीक करून घेते चॉपरने. बारीक करून घेतल्यानंतर इथे मी साईडला असे मोड आलेले मूग घेतलेले आहेत, तर ते उकडून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये एक बटाटा उकडलेला आहे आणि अर्धी वाटी पोहे आहेत आणि ते एकत्र मिक्स असं करायचं. चवीनुसार मीठ टाकायचे त्याच्यात आणि काही घरातले थोडेफार मसाले टाकायचे. याच्यामध्ये थोडे हळद ॲड केलेली आहे मी. त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर टाकायची आणि अर्ध्या लिंबाचा रस याच्यामध्ये पिळून घ्यायचा आणि हे सर्व एकत्र असं करून घ्यायचं आहे. गोळा बनवून घ्यायचा आहे याचा. आणि असे छोटे छोटे याचे गोळे घ्यायचे, छोटे छोटे कटलेट करून घ्यायचे त्याचे आणि तव्यावरती फ्राय करून घ्यायचे. ह्याला तुम्ही डीप फ्राय पण करू शकताय. थोडं तेल टाकून फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा, हे असे होतात फ्राय केल्यानंतर. ते सॉस सोबत खाऊ शकताय.